नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, GMC संभाजीनगरचा फायनल रिझल्ट लागलेला आहे आणि 19 तारखेपासून याचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होणार आहे। तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे सर्व काही प्रोसेस आल्यानंतर बघा, खूप लोकांनी मेसेज केले आहे की सर आम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल खूप सारे डाऊट आहे की कोणते कागदपत्र न्यायचे आहे आणि कोणाला कोणत्या तारखेला तिथे प्रेझेंट राहायचे आहे आणि कोणत्या वेळेवर प्रेझेंट राहायचे आहे। तर सर्व काही माहिती, सर्व काही डाऊट तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा आता काय काय तुम्हाला कसे कसे करायचे सर्व काही आपण या ठिकाणी बघूया। तर हे जे आहे तो हा 32 पेजचा PDF आहे। यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस संदर्भामध्ये। तर सर्वांनी त्याआधी एकच गोष्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे सर्वांनी प्रथम एक गोष्ट करायची आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। तर बघा, या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे। सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता, शेवटपर्यंत सिलेक्शन लिस्ट दिलेली आहे। तर या सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट राहायचे आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल टाईम आणि तारीख दिलेली आहे। त्याच तारखेवर आणि त्याच टाईम स्लॉटवर तुम्हाला तिथे उपस्थित राहायचे आहे। बघू शकता, हे आहे सिलेक्शन लिस्ट। तर बघा, पहिल्या नंबरचं काय आहे, तर क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज इस्टॅब्लिशमेंट, ज्यांनी कॉलेजसाठी फॉर्म भरले होते हे त्यांचे नाव आहे सिलेक्शनचे। तर सिरियल नंबर तुम्ही बघू शकता, साईडला जे आहे ते अनुक्रमांक आहे, म्हणजे सिरियल नंबर आहे बघा 1 2 3। तर यापर्यंत सिरियल नंबर कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी कुठपर्यंत आहे तुम्ही बघून घ्या। तर टोटल या ठिकाणी 29 पर्यंत कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी आहे। नंतर क्लास 4 सर्वंट जे आहे ते टोटल 29 पर्यंत आहे। तर या 29 मध्ये जर तुमचे नाव असेल तुम्हाला उपस्थित राहायचे आहे। त्यानंतर खालची लिस्ट जी आहे ते आहे या ठिकाणी कोणत्या, तर कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी आहे, फक्त नानी या पदासाठी आहे। नानी या पदासाठी 2 लोकांचं सिलेक्शन झालेले आहे या ठिकाणी, 112 आणि 108 इतक्या मार्कावर। तर बघू शकता तुम्ही, शेड्यूल कास्ट 108 मार्कावर आणि ओपन अनरिझर्व्ड 112 मार्कावर। त्यानंतर हे पद आहे बघा या ठिकाणी गार्डनरचा। तर गार्डनरसाठी या ठिकाणी 6 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी। तर यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। तारीख वगैरे, डेट वगैरे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगणार आहोत। त्यानंतर हे आहे बघा या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंट। तर लॅबोरेटरी अटेंडंटचं तुम्ही बघू शकता, टॉपर 170 मार्काचा आहे शेड्यूल कॅटेगरीचा। त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही कुठपर्यंत लॅबोरेटरी अटेंडंटची लिस्ट आहे। तर लॅबोरेटरी अटेंडंट 18 लोकांचं या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे। त्यानंतर आहे क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल। तर क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटलमध्ये किती लोकांना या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावले आहे आपण बघून घेऊया। तर सिरियल नंबरवरून हे माहीत पडणार आहे। तर या ठिकाणी बघा टोटल किती आहे, तर टोटल या ठिकाणी 261 लोकांना, टोटल 261 लोकांना बोलवलेलं आहे क्लास 4 सर्वंट फॉर हॉस्पिटल या पदासाठी। नंतर खाली देखील आणखीन आहे जागा बघू शकता तुम्ही। नंतर दया या पदासाठी दया। नंतर बॉयलर चालकसाठी एकाची निवड झालेली आहे। नंतर बघू शकता तुम्ही पॅनकासाठी एकाची निवड झालेली आहे। नंतर ड्रेसरसाठी 2 जणांची निवड झालेली आहे। नंतर गार्डनरसाठी 4 जणांची निवड झालेली आहे आणि बार्बरसाठी बघा 6 जणांची निवड झालेली आहे। तर या सर्वांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या टाईमवर आणि कोणत्या डेटवर उपस्थित राहायचे ते देखील आपण बघून घेऊया। तर त्याच्यासाठी आपल्याला PDFच्या सुरुवातीला जावे लागेल। तर बघा या ठिकाणी सूचना दिलेली आहे। त्यानंतर निवड झालेल्या, आता हे निवड झालेल्या उमेदवारासाठी सूचना या ठिकाणी दिलेली आहे। 357 पदासाठी ही भरती घेण्यात आलेली होती, TCS कंपनीने घेतलेली होती। तर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे। बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे जे आहेत ते म्हणजे हे जे आहे टोटल हे महाविद्यालयासाठी म्हणजे कॉलेजसाठी आहे। तर कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते आणि 1 ते 29 या सिरियल नंबरमध्ये ज्यांचे नाव आहे, तर 1 ते 29 मध्ये कोणाचे नाव आहे बघा या ठिकाणी कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी, आणि 1 ते 29 म्हणजे
बघा हे शेख फय्यूम रशद शेखपर्यंत यांना काय करायचं आहे या ठिकाणी यांना 19 जानेवारीला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। स्थळ बघू शकता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, औषधशास्त्र विभाग, लेक्चर हॉल 3रा माळा या ठिकाणी त्यांना उपस्थित राहायचे आहे 19 तारखेला। नंतर आया, माडी आणि प्रयोगशाळा परिचर या पदासाठी ज्यांनी कॉलेजमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्यांचे सिरियल नंबर 1 ते 2, 1 ते 6, 1 ते 18 मध्ये आहे त्यांना 19 जानेवारीला 2 ते 5 या दरम्यान सेम स्थळावर उपस्थित राहायचे आहे। नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रुग्णालयासाठी देखील दिलेले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे ज्यांचं 1 ते 35 पर्यंत सिरियल नंबर आहे त्यांना 20 जानेवारीला उपस्थित राहायचे आहे 10 ते 1 वाजेपर्यंत सेम स्थळ आहे। नंतर चतुर्थ श्रेणी समकक्षपदे 71 ते 105 आणि 107 140 पर्यंत असणाऱ्यांना 21 तारखेला जायचे आहे 10 ते 1 पर्यंत। आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी समकक्षपदे 141 175 176 ते 210 पर्यंत सिरियल नंबर असणाऱ्यांना 22 तारखेला जायचे आहे 2 ते त्या ठिकाणी 5 वाजेपर्यंत। नंतर 211 ते 245 246 245 75 23 तारखेला जायचे आहे। नंतर बाकीचे जे राहिलेले छोटे मोठे पदे आहेत त्यांना 24 तारखेला जायचे आहे। आणि काही कारणास्तव जर अंतिम निवडीची कागदपत्रे पडताळणी झाली नाही अशा उमेदवारांना 24 तारखेला तेथे उपस्थित राहायचे आहे। तर आता आणखीन माहिती बघूया आपण काय काय आहे। तर हा जो आहे तो नमुना आहे, याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे। येथे उमेदवाराचे नाव याच्या 2-3 प्रिंट सोबत घेऊन जा, म्हणजे एक जर चुकली तर दुसरी तुम्हाला त्या ठिकाणी भरायसाठी तिथे तुम्हाला तकलीफ होणार नाही। येथे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा पासपोर्ट फोटो चिपकवायचा आहे। नंतर इथे नाव, कोणत्या पदासाठी तुम्ही भरले ते, ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे। आणि तुम्हाला सर्व मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल कागदपत्रे सोबत न्यायचे आहे आणि त्याच्याशिवाय तुमची कागदपत्रे पडताळणी केली जाणार नाही। आणि हमीपत्र बघा, उपलब्ध नसलेल्या मूळ प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र, पोचपावती व विनंतीपत्र स्वीकारले जाणार नाही। जर तुमच्याकडे ओरिजिनल कागदपत्र नसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी ॲफिडेविट वगैरे हमीपत्र वगैरे घेऊन गेले तर ते स्वीकारले जाणार नाही। सर्व मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती तुम्हाला क्रमवारीनुसार सेल्फ अटेस्टेड करून त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। जर मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अशा उमेदवारांस अपात्र करण्यात येईल। जर तुमच्याकडे ओरिजिनल कागदपत्र नसेल, समजा कॅटेगरीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल किंवा त्या ठिकाणी डिग्री मार्कलिस्ट वगैरे काही नसेल तर तुम्हाला अपात्र केले जाणार आहे। नंतर बघा, उमेदवार ज्या प्रवर्गातून अर्ज केला तसे मूळ कागदपत्रे, तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे कॅटेगरीमधून SC ST वगैरे तर तुम्हाला त्याची कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे। तर या ठिकाणी बघा कागदपत्रांचा क्रमांक दिलेला आहे। कागदपत्र बघा, हे वरचं जे आहे सर्टिफिकेट ते महाविद्यालयासाठी आहे, ज्यांनी कॉलेजसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी, आणि खालचं जे आहे ते या ठिकाणी हॉस्पिटलसाठी आहे, तर तुम्हाला हे भरायचे आहे। आणि बघा कागदपत्राची सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। सर्वात प्रथम तुम्हाला गट ड संवर्गातील समकक्ष इतरचे प्रवेशपत्र, गुणपत्रिका तुम्हाला लागेल। नंतर एखादी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालकाचा परवाना काही पण, नंतर 10वी 12वीच्या मार्कलिस्टा, नंतर TC, नंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, नंतर कास्ट व्हॅलिडिटी लागेल। नंतर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर असेल तर नॉन क्रिमी लेअर, नंतर EWS मध्ये फॉर्म भरलेला असेल तर EWS चे सर्टिफिकेट, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे, माजी सैनिक असेल तर त्याचे प्रमाणपत्र, नंतर क्रीडाचा लाभ घेत असेल त्याचं, नंतर आरक्षण असेल तर अनाथ ते प्रकल्पग्रस्त, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल। ते तुम्हाला भरायचे आहे, त्यावर स्वाक्षरी करायची आहे की तुम्हाला 2पेक्षा जास्त अपत्य नाही। नंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अंशकालीन असेल तर ते, नंतर 17 नंबरवर जात वैधता प्रमाणपत्र, नंतर नसेल तर हमीपत्र तुम्हाला द्यायचे आहे। नावात बदल झाले असल्यास त्याचे राजपत्र, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र, इतर शैक्षणिक कागदपत्र, तर हे सर्व तुम्हाला रेडी ठेवायचे आहे। लवकरात लवकर सर्व रेडी करा आणि त्या ठिकाणी प्रेझेंट राहा तुमच्या तारखानुसार। तर आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, त्याचे तुम्हाला नक्कीच उत्तर देण्यात येणार आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला देखील जॉईन करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।